नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर तुम्हाला मी आज सलवार कटिंग दाखवते. शाळेची सलवार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आपल्याला 39 उंचीची सलवार शिवायची. तर आपण बेल्ट साठी आपण 7 इंच सोडून द्यायचंय. तर इथपासून मी 7 इंच वरती सोडून दिलंय, बरोबर. आता हे आपलं शिवण्यामध्ये एवढं जाईल आणि 7 इंचाचा आपल्याला बेल्ट घ्यायचा आहे. तर 39 मधून आपले 7 गेले आणि खाली 39 वर एक मार्क करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला कॅनव्हास जोडण्यासाठी 1.5 इंच किंवा 2 इंचाची जरी लुजिंग घेतली तरी पण चालते. मी 2 इंच जास्त घेतले. नीट लक्षात घ्या, पूर्ण उंचीतून मी वजा 7 इंच केले आणि जेवढी उंची आली तेवढं मी खाली माप टाकले आणि त्याच्यामध्ये मी अजून 2 इंच मिक्स केले. तर आता आपल्याला जिथे 2 इंच आलं तिथे एक आपल्याला लाईन आखून घ्यायची. आता आपल्याला बॉटम किती आहे पायाचा ते पाहूनच आपल्याला माप घ्यायचे. तर मग मी 7.5 वर एक खूण केली आणि शिलाई मार्जिन मी 1.5 इंच ठेवली. तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा कस्टमरच्या आवडीनुसार तुम्ही बॉटम ठेवू शकतात. तर आता हे झालं पूर्ण उंचीचं. तर आपल्याला आता घ्यायची आहे सीट उंची. तर आपल्याला 7 इंच इथपासून आपण सोडून देऊ. 7 इंच सोडून देऊ आणि इथं आपण 7 इंच सोडून दिल्याच्या नंतर आपण 10 इंचावर किंवा 9 इंचावर आपण एक पॉइंट देऊ, बरोबर. 9 इंचावर एक पॉइंट दिला आणि 1 इंच मी परत पाठीमागे घेतले आणि इथं मी गोल असा आकार देऊन घेतलाय. आता आपल्याला पट्टीच्या सहाय्याने किंवा टेप ठेवून जरी आपण लाईन आखून घेतली तरी पण सिंपल पद्धतीने आखण्यात येते. अशा पद्धतीने जवळजवळ सलवार आखून पूर्ण झाली. खूप सोप्या आणि सिंपल पद्धतीने आहे. तर मी आता याची कटिंग करते. आपल्याला 1 मिनिट अगोदर मी कटिंग करते. आपल्याला ही उंची कशी काढायची, सीट घेराचा चौथा भाग वजा 1 इंच करायचे आणि नंतर मग जेवढी उंची बसेल त्यानुसार आपल्याला अशी उभी उंची टाकायची. तर तुमची जे सीट असेल त्यानुसार अशी आपल्याला उंची टाकायची आणि मग नंतर आपल्याला कटिंग करायची. तर आता आपला राहिलाय बेल्ट. तर बेल्ट कसा काढायचा आहे, सीट घेराचा चौथा भाग त्याच्यामध्ये आपल्याला 5 इंच मिक्स करायचे. आता हे 4 फोल्ड मध्ये कपडा आहे तर मी वरचा काढून टाकते. आता आपल्याला 22.5 इंचाचा बेल्ट काढायचा आहे, बरोबर. आणि आपल्याला तयार बेल्ट लागतोय 7चा. तर आपल्याला 2 इंच त्याच्यामध्ये जास्त घ्यायचे, 8-9, कारण 1 इंच मुडपण्यात जाईल आणि 1 इंच म्हणजे खाली पण मुडपण्यात जातं आणि वरती पण मुडपण्यात जातं. तर 9 इंचावर आपल्याला मार्क करायचं आहे. अशा पद्धतीने आता आपल्याला याला जॉईंट द्यायचा. तर जॉईंट कशा पद्धतीने द्यायचा ते बघा. आता जेवढं आपण कापड शिवण्यासाठी गुंतवतो त्या हिशोबानेच आपल्याला याच्यावर टाकायचंय आणि आपल्याला पुन्हा एकदा 9 इंचावर खूण करायची. नऊ इंचावर खूण करायची आणि आपल्याला 22.5चा बेल्ट लागतोय. 22.5चा आपल्याला बेल्ट लागतोय. तर 22.5 वर आपण एक खूण करून घ्यायची. आता आपल्याला हे पूर्ण आखून घ्यायचंय. अशा पद्धतीने आपल्याला बेल्ट काढायला एकदम सोपं पडतं. आता हा कपडा उचलला तरी चालतंय.
बघा अशा पद्धतीने आपली सलवार कटिंग ही कंप्लीट झालेली आहे। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्ते।